मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये विविध योजनांचा समावेश आहे। तर कोणकोणत्या योजनांसाठी शासनाकडून विशेष पॅकेज हे जाहीर करण्यात आलेले आहे, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना 1757 कोटी रुपयाची मदत दिली जाईल। कर्जमाफीपासून वंचित 6,56,000 शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी 5,800 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 रुपयांऐवजी आता 20,000 रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन करण्यात येईल, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केल्या आहेत। अवकाळी ग्रस्तांना 1,757 कोटी रुपयांपैकी 300 कोटी रुपयांचे वाटप आधीच केले आहे। धान उत्पादकांना हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस हा 2 हेक्टरपर्यंत दिला जाईल। नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 85.60 लाख शेतकऱ्यांना बँक खात्यात राज्याचे 1,720 कोटी रुपये टाकले आहेत। तसेच महायुती सरकारने जून 2022 पासून आतापर्यंत 44,278 कोटींची मदत दिली आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांना बँक खात्यात 5,190 कोटी रुपये जमा केले गेले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सरकारचे पॅकेज हे जाहीर झालेले आहे।